नमस्कार. देवश्री किचन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजच्या आपल्या नाश्ता प्रेमिक्स सिरीज मध्ये आज आपण शेवयाचा उपमा प्रेमिक्स कसं तयार करायचं ते पाहणार आहोत. शेवयाचा उपमा म्हणजे शेवयाचं उपीट आपण फोडणी देऊन करतो. त्याचा आज आपण प्रेमिक्स करतोय, कारण बऱ्याच वेळा आपली मुलं बाहेर असतात, त्यांना काहीतरी द्यायचं असतं. मग आपण रव्याचा उपमा प्रेमिक्स कसं करायचं ते पाहिलं, पोह्यांचं पाहिलं, सूपचं पाहिलं, त्याचबरोबर थालीपीठ प्रेमिक्स सुद्धा पाहिलं. आजची आपली 5वी सिरीज रेसिपी आहे. तर आज आपण एकदम खमंग असं हे उपमा, शेवयाचा उपमा कसा तयार करायचा त्याचं प्रेमिक्स पाहतोय. अगदी करायला सोपं आहे. काही मिनिटांमध्ये तुम्ही हे प्रेमिक्स तयार करून ठेवू शकता. तुम्ही ऑफिसमध्ये जात असाल तर सकाळची घाई गडबड असते, त्यावेळेस तुम्ही असं प्रेमिक्स तयार करून ठेवू शकता. त्यामुळे तुमचा वेळही वाचतो आणि चविष्ट आणि त्याचबरोबर घरचं खायला मिळतं. तर रेसिपी पूर्ण पहा आणि माझ्या रेसिपी कशा वाटतात कमेंट करून सांगायला विसरू नका. त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही इंस्टाग्रामवरती असाल तर इंस्टाग्रामवरती मला फॉलो करा. चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. शेवई उपमा किंवा उपीट प्रेमिक्स बनवण्यासाठी सुरुवातीला आपण साहित्य पाहूया. तर इथे मी साधारण मोठ्या 2 वाट्या एवढ्या शेवया घेतलेल्या आहेत. तर इथे शेंगदाणे घेतलेले आहेत, काजू घेतलेले आहेत, सुकलेला कांदा घेतलेला आहे, हिरवी मिरची, कढीपत्ता आणि सुकलेली कोथिंबीर घेतलेली आहे. आणि फोडणीसाठी आपल्याला लागणार आहे जिरं, मोहरी, हळद, चवीनुसार मीठ आणि थोडंसं लाल तिखट. तर आता आपण हे प्रेमिक्स कसं तयार करायचं ते बघूया. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. यामध्ये अगदी चमचाभर तेल घालूया किंवा तुपाचा वापर केला तरी चालेल. तुम्ही कोणासाठी हे प्रीमिक्स तयार करताय त्यावरून ठरवायचं की तेल घालायचं की तूप घालायचं. लहान मुलं असतील तर तुपामध्येच करून घ्या. तर यामध्ये आपण या शेवया घालूयात. आता या उपमा करण्यासाठी शेवया कोणत्या वापरायच्या हा खूप मोठा प्रश्न असतो, कारण जेव्हा आपण उपमा करतो त्यावेळेस ते चिकट होतं. तर त्यासाठी यामध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा टिप्स देणार आहे. तर या माझ्या आहेत घरी केलेल्या शेवया, म्हणजेच मशीनवरतीच केलेल्या आहे, पण घरी सुजी काढून केलेल्या या शेवया आहेत. किंवा तुम्ही रवा आणि गव्हाचं पीठ मिक्स करून सुद्धा शेवया तयार करून घेऊ शकता. तर मीडियम साईजच्या या शेवया आहेत, खूप बारीक नाही. तर उपम्यासाठी आपल्याला याच शेवयाचा वापर करायचा आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आपण शेवई बारीक वापरली की उपमा चिकट होतो. त्यासाठी सुद्धा आपल्याला या मीडियम साईजच्या शेवया वापरायच्या आहेत. एकसारखा हलवत आपल्याला या शेवया चांगल्या भाजून घ्यायच्या आहेत. थोडासा लालसर रंग येईपर्यंत मीडियम गॅसवरती या शेवया आपण भाजून घेऊया. शेवया आपल्या छान अशा लालसर भाजलेल्या आहेत. आता आपण या काढून घेऊया. आता त्याच कढईमध्ये आपण फोडणीसाठी साधारण 2 ते 3 चमचे एवढं तेल घालूया. तेल गरम झालेलं आहे. यामध्ये आपण सुरुवातीला घालूयात मोहरी. साधारण छोटे 1.5 चमचा एवढी मोहरी घातली. आता यामध्ये आपण घालूयात जिरं. साधारण मसाले डब्यामधले छोटे 2 चमचे जिरं घालायचे. तर यामध्ये आपण घालूयात हिरवी मिरची, त्याचबरोबर शेंगदाणे. शेंगदाणे चांगले कुरकुरीत होईपर्यंत, त्याचबरोबर हिरवी मिरची सुद्धा छान कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायची आहे. शेंगदाणे आणि हिरवी मिरची चांगली तळलेली आहे. तर यामध्ये आपण हा वाळलेला कांदा घालूया. कांदा आपल्याला जास्त भाजायचा नाही, अगदी थोडासा परतून घ्यायचा आहे. त्याचबरोबर हे काजू घालायचे आहेत, कढीपत्ता घालायचा आहे आणि हे परत 1-2 मिनिटांसाठी आपण भाजून घेऊया. कढीपत्ता थोडासा तळल्यानंतर लगेच कुरकुरीत होतो, त्यामुळे कढीपत्त्याला खूप जास्त वेळ लागत नाही. आता यामध्ये आपण घालूया थोडीशी हळद आणि थोडस लाल तिखट घालूया, कारण आपण यामध्ये मिरची सुद्धा घातलेली आहे. रंग छान येतो म्हणून मी यामध्ये थोडीशी लाल तिखट घालते. गॅस एकदम बारीक ठेवायचा आणि ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे.
आता आपण या शेवया घालूयात. शेवया व्यवस्थित मिक्स करून घ्यायच्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया आणि याच्यावरून चवीनुसार मीठ घालूया. जेवढं या शेवयांना मीठ लागतं तेवढं आपल्याला याच्यावरून घालायचं आहे. आणि सुकलेली कोथिंबीर घालायची. तुमच्याकडे नसेल तर थोडा वेळ तुम्ही तेलामध्ये परतून घेतली तर लगेचच कोथिंबीर सुद्धा सुकली जाते. फक्त त्यामध्ये देठ खूप जास्त घ्यायचे नाही, फक्त कोथिंबीरीचा पाला जास्त घ्यायचा. जर मोकळा तुम्हाला शेवयाचा उपमा हवा असेल तर शेवया चांगल्या भाजून घ्या. लालसर रंग येईपर्यंत शेवया भाजून घ्यायच्या आहेत, तरच उपमा आपला छान होतो, खमंग होतो. व्यवस्थित मिक्स करून झालेला आहे. आता आपण गॅस बंद केलाय. या शेवया पूर्ण थंड करून घ्यायच्या आहेत, नंतरच डब्यामध्ये किंवा बरणीमध्ये भरून ठेवायच्या आहेत. तर आता याच्यापासून आपण उपमा कसा करायचा ते पाहूया. इथे मी एका वाटीमध्ये थोड्याशा शेवया काढून घेतलेल्या आहेत. जेवढ्या तुम्हाला खायच्या आहेत त्यानुसार तुम्ही हे प्रेमिक्स घेऊ शकता. कारण आपण यामध्ये जेव्हा पाणी घालू त्यावेळेस थोडस फुगतं हे. तर यामध्ये आता आपण गरम पाणी घालूयात. तर इथे मी पाणी खूप जास्त गरम करून घेतलंय. थोडक्यात हे पाणी उकळून घेतलेलं आहे. तर जेवढ्या शेवया आहेत त्याही पेक्षा कमी पाण्यामध्ये आपल्याला या शेवया किंवा हे प्रेमिक्स बुडेपर्यंत तुम्ही पाहू शकता यामध्ये किती पाणी घातलेलं आहे. शेवया पूर्ण यामध्ये बुडलेल्या आहेत. एवढं पाणी यामध्ये आपल्याला घालायचंय आणि याच्यावरती झाकण ठेवूया आणि एक 5 मिनिट आपण हे असं बाजूला ठेवूया. एक 5 मिनिट झालेली आहेत आणि आपल्या इथे शेवयाचा उपमा तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकताय एकदम छान मोकळा असा हा उपमा तयार होतो. त्याचबरोबर एकदम मऊ अशा शेवया होतात. चवीला खूप मस्त लागतं. या पद्धतीने तुम्ही मुलांना हे शेवई उपमा प्रेमिक्स करून देऊ शकता. किंवा तुम्ही ऑफिसला जात असाल, घाई गडबड असेल तुम्हाला सकाळची, तर अशा पद्धतीने तयार करून ठेवू शकता. एकदम मस्त असा उपमा तयार होतो. एकदम चविष्ट असा उपमा तयार होतो. तर आजची आपली नाश्ता प्रेमिक्स सिरीज मधली ही शेवई उपमाची प्रेमिक्स तुम्हाला कसं वाटलं ते कमेंट करून नक्की सांगा. या रेसिपीला लाईक करा, शेअर करा. त्याचबरोबर तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा जेव्हा माझ्या रेसिपी अपलोड करेन तेव्हा तेव्हा सर्वात आधी त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे प्रत्येक नवीन आणि पारंपरिक पद्धतीच्या रेसिपी तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.